स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एका दुग्ध व्यवसाय करणाऱ्या तरुणाला ड्रीम11 या ऑनलाईन गेमवरती तब्बल 1,23,00,000 रुपये जिंकत एक नवा विक्रम केला। अतिशय ग्रामीण भागातून असलेला हा तरुण 2022 पासून हा गेम खेळत होता। या दरम्यान अनेक वेळा या युवकाला 1 लाख, 1.5 लाख तसेच 50,000 रुपयेपर्यंतची बक्षिसे मिळाली। स्वतःचा दुग्ध व्यवसाय करत असताना सहज केव्हा तरी हा गेम या युवकाकडून वेळ मिळेल त्याप्रमाणे खेळला जात असे। काही दिवसापूर्वी दूध संकलन सुरू असताना 7 वाजता घाई गडबडीत या तरुणाने क्रिकेट सामना पाहत सहज ड्रीम11 या ॲपवरती टीम तयार करून मोबाईल ठेवून दिला व स्वतःच्या दुग्ध व्यवसायात शशिकांत पाटील हे व्यस्त राहिले। यानंतर रात्री त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी तुम्ही 1,23,00,000चे मानकरी झाला आहात हे ॲपवरती दिसत असल्याचे सांगितल्यानंतर पाटील यांनी आपल्या मोबाईलवर पाहिले। त्यांनी लगेच ही बाब आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगितली। परिसरातील तरुणांनी रात्री फटाके फोडून गुलालाची उधळण करत हा जल्लोष साजरा केला। अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या शशिकांत पाटील यांचा दुग्ध व्यवसाय, शेती हाच उत्पन्नाचा स्रोत आहे। शशिकांत पाटील यांचे भाऊ शेतातून घरोघरी जाऊन दूध गोळा करतात, तर शशिकांत पाटील हे गावातील डेअरीमध्ये दूध संकलन करत असतात। हे बक्षीस जिंकल्यामुळे कुटुंबाला आर्थिक मदत होणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले। नमस्कार। मिरज तालुक्यातील शिंदेवाडी या गावामध्ये शशिकांत पाटील या एका युवा शेतकऱ्याने ड्रीम11 या ऑनलाईन गेमवरती तब्बल 1,23,00,000 रुपये विजयी होत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। या संदर्भात या शेतकऱ्यासोबत, या युवकासोबत आपण मुलाखत घेण्यासाठी आज शिंदेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत। आपण त्यांच्याकडून या संपूर्ण गेम संदर्भात आणि विजयी झाल्यानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। साहेब, आज आपण एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून यामध्ये आपण जिंकल्यानंतर नेमकी प्रतिक्रिया आपली काय, पहिली प्रतिक्रिया काय, ही संपूर्ण रक्कम जिंकल्यानंतर तुम्हाला काय वाटते? आनंद होतोय। तुम्ही हा गेम किती वर्षापासून खेळताय आणि या संदर्भात तुम्हाला मी जिंकेल किंवा काय या संदर्भात काय वाटत होतं? मी एक 2 ते 3 वर्ष झालं हा गेम खेळतोय। बर। आणि याच्या आधी थोडं मी हे केलंय, म्हणजे त्या जवळ जाऊन आलोय, त्यामुळे मला एक वाटत होतं की बाबा एकदा ना एकदा आपण जिंकणार आहे। बरं, ह्या गेम खेळत असताना आर्थिक जोखीम सुद्धा बऱ्याच आहेत असं वारंवार ह्या गेमच्या माध्यमातून सांगितलं जातं। तुम्ही हा गेम नेमका किती वर्षापासून खेळताय आतापर्यंत, म्हणजे आर्थिक काय असं धोका तुम्हाला वाटला नाही का? इतकी मोठी रक्कम जिंकत असताना कितीदा प्रयत्न केले? नाही, आर्थिक धोका आहे, पण जो मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करतोय त्याला आर्थिक धोका आहे। आपण किती जे फक्त जेल ट्राय करायचे 49 मध्ये कुठला आर्थिक धोका आहे? आले तर आले, गेले तर गेले। आता ही गेम जिंकल्यानंतर नेमका त्या दिवशीचा तुमचा संपूर्ण प्रसंग काय होता ते जरा विस्तृत पद्धतीने आम्हाला सांगा। मी पहिल्यांदा बघितलं पण नव्हतं की बाबा आपण जिंकलोय। मी फक्त मॅच बघत होतो, पण दुसऱ्या मित्राने बघितले की बाबा तू जिंकलायस, म्हणून मग कॉल करून सांगितले की बाबा तू मी जिंकला 1 कोटी रुपये। मग ते मी बघितल्यानंतर 1 कोटी जिंकल्यात मी, आणि परत दुसरी कॉन्ट्रॅक्ट होती त्यात मी 22 लाख रुपये जिंकले, आणि तिसऱ्या एकात मी 1 लाख रुपये जिंकले। या आधी आपण या गेमवरती बऱ्याचदा आपण बक्षिसे जिंकलेले, मग ही बक्षिसे जिंकत असताना तुम्हाला असं कधी वाटलं होतं का की मी 1,23,00,000 26 लाखांपर्यंतची बक्षिस या गेमच्या माध्यमातून जिंकू शकतोय? होय, असं मला एक इच्छा होती की बाबा आपण कधी ना कधी 1 कोटी रुपये जिंकायचे आपल्याला। मग आता मला एक सांगा, ही बक्षिसाची रक्कम जिंकल्यानंतर तुमच्या दैनंदिन आयुष्यावरती, कामकाजावरती नक्की काय परिणाम होणार आहे? परिणाम असं काय नाही, आपलं रोजचं चालू आहे ते चालूच आहे, फक्त पैसा आहे तो चांगला इन्व्हेस्ट झाला पाहिजे।
मग आता इथून पुढे तुम्ही ही गेम परत खेळणार का? 1 कोटी जिंकले म्हणून आपण थांबणार आहे काय नेमकं परत? नाही फक्त टाइमपास साठी आता आपण हे करणार, पूर्ण असं हे नाही. नेमकं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ही 1 कोटींची रक्कम जिंकली आणि ही रक्कम जिंकल्यानंतर आता तुम्ही म्हणालात की इतरांकडून मला हे समजलं, हा विश्वास बसला का तुम्हाला की मी 1 कोटी रुपये जिंकलोय? मग कॉम्बिनेशन तसं केलं तर मी चांगलं, मला वाटत होतं की बाबा आज थोडी आपली हेच चांगली आहे, त्यामुळे मी सांगितल्यानंतर मी बघितलं, मग त्यावेळी जिंकलेलं होतं. मग हे जिंकल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम काय केलं? म्हणजे घरात कुणाला सांगितलं, मित्राला सांगितलं, काय केलं? होय सांगितलं की माझा भाऊ आहे राहुल, त्याला पहिल्यांदा मी फोन करून सांगितलंय. भाऊ एक आहे, मित्र एक आहे, त्याला मी सांगितलं फोन करून. आता ही बक्षिसाची रक्कम जिंकल्यानंतर गावातील आपल्या तरुणांनी, तुमच्या मित्रमंडळींनी रात्री ही समजल्यानंतर जल्लोष साजरा केला असे म्हणजे आम्ही पाहिलं. नेमकं ह्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? ती प्रेम करणारी लोक हे आलेली होती मित्रमंडळी, त्यांनी जरा जल्लोष केला. आता तुम्ही जिंकल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटायला की मीही खेळलं पाहिजे, मीही जिंकलं पाहिजे, आणि माझ्या माहितीप्रमाणे आता बऱ्याच लोकांनी तुम्हाला या संदर्भात सल्लाही मागितला असेल. नक्की या युवकांना तुम्ही काय सांगाल? सल्ला मागितला की, पण असं नाही हे होत, त्याला पुऱ्या पिचचा अभ्यास करावा लागतो, प्रत्येक प्लेअरचा पण स्टॅट्स बघायला लागतात, म्हणजे कोण कोणाविरुद्ध खेळतोय, कोण कोणा, ते सगळं अभ्यास करून आपण ते हे करायला लागते. आता आणि नेमकं ह्यात तुम्हाला असं म्हणजे कधी वाटलं नाही का हे थांबावं बाबा, आपण बरेच वर्ष झाले हे खेळतोय काय? नाही, असं लॉस असा होत नव्हता, त्यामुळे थांबायचं हेच नाही. एक आवड म्हणून आपण बाबा कधी तर आपण बाबा मॅच आहे तेच लावून ठेवायचं, बघत बसायचं कोण कसं खेळते, कोण कसं खेळते. आता मला एक सांगा, तुम्ही खेळत असताना तुमच्या इतर काही मित्रमंडळी किंवा सोबत असणारे काय संबंधित व्यक्ती ते सुद्धा हे गेम खेळत असतील, असं तुम्ही ज्यावेळेस गेम खेळताय त्यावेळेस इतरांना असा काही सल्ला तुम्ही त्यावेळेस देताय का? होय देतोय, देताय. प्रत्येक वेळा ते माझे मित्रमंडळी म्हणाय की बाबा तू चांगला खेळतोस, तू कधी नाही कधी तू जिंकणार. मला चेष्टन म्हणतात सुद्धा की ड्रीम इलेव्हन तू किंग आहेस. मग आता मला सांगा, तुम्ही पहिल्यांदाच ड्रीम इलेव्हन मध्ये जिंकलाय असं नाही, जिंकलाय आता यावेळेस तुम्ही सर्वाधिक रक्कम प्राप्त केली आहे, या आधीही आपण जिंकलाय, सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस जिंकला त्यावेळेस तुमची काय प्रतिक्रिया होती आणि किती रक्कम तुम्हाला त्यावेळी मिळाली होती? त्यावेळी पण मला वाटतं 1,70,000 रुपये मी जिंकले होते त्यावेळी पण आनंद. आता माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही 3 ते 4 वेळा जिंकलेला आहात, छोट्या रकमा, आता ही मोठी रक्कम आहे. ह्या पैशाचं नेमकं तुम्ही काय केलं किंवा आता आलेल्या पैशाचं तुम्ही नेमकं काय करणार आहे? बघायचं काय 4-2 लोकांचा सल्ला घेऊन चांगल्या जागी काहीतरी हे करायचं, इन्व्हेस्ट करायचं. म्हणजे काय व्यवसायात लावणार आहे? घरास म्हणजे व्यवसाय, घराचं थोडं काम चालू आहे. आता तुम्ही दूध डेअरीमध्ये असताना तुमचा दुधाचा व्यवसाय, तुमचे बंधू सुद्धा तुम्हाला मदत करतात, हे सगळं करत असताना नेमकं ह्या खेळासाठी तुम्ही कसा वेळ काढत होता आणि हे तुमचं शेड्यूल कसं असायचं दैनंदिन, त्या संदर्भात थोडंसं सांगा. नाही असं स्पेशल असा वेळ नाहीच मिळत, असं त्या गडबडीतच 4-2 मिनिटं मिळाली नाही, त्यातच आपण हे करायचं. म्हणजे ज्या वेळेस ही गेम सुरू होते त्यावेळेस अत्यंत कमी कालावधी असतोय आणि ह्या कालावधीमध्ये तुमच्याकडे दूध विकण्यासाठी लोक येत असतात. मग हे अगदी कमी कालावधीमध्ये इतकं शार्प नियोजन करून तुम्ही जिंकलाय, म्हणजे नक्की तुमचा ह्या संदर्भातला अभ्यास सुद्धा जास्त आहे असं दिसतंय. त्या दिवशी घाई गडबडीमध्ये हे सगळं करत असताना तुम्ही जिंकणार असं तुम्हाला वाटलं होतं? नाही असं काय वाटलं नव्हतं, फक्त लोक जास्ती होते त्याच वेळी आणि ते बाबा आपण बेंगलोर जिंकल ह्या हिशोबाने आपण ते टीम तयार केली होती. आता तुम्ही क्रिकेट प्रेमी सुद्धा आहात, नक्कीच यामुळेच हे तुम्हाला ह्यामध्ये यश मिळाले असंही म्हणायला हरकत नाही. आता ह्या भागामध्ये इतकी सर्वाधिक मोठ्या प्रमाणात रक्कम जिंकणारे तुम्ही एकमेव आहात. इतर जी खेळाडू तुमचा आदर्श घेऊन खेळणार आहेत किंवा जे आता सध्या उत्सुकतेने या ड्रीम इलेव्हन या गेमच्या मागे लागले, त्यांना तुम्ही शेवटचा हा माझा प्रश्न आहे, काय सल्ला द्या? फक्त लोकांनी टाइमपास म्हणून खेळावं आणि यातनं कमवणार म्हणून नाही, शक्य नाही. असं सहज लकीली मिळालं नाही. दर्शकांना निवेदन, सदर खेळामध्ये जोखीम असून आर्थिक नुकसान होऊ शकतं, त्यामुळे सावधानतेने, सतर्कतेने, सहज जबाबदारीने अशा प्रकारचे खेळ खेळावेत.